दुनियेत एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात बॉम्ब घेऊन फिरणाऱ्या देशाला आंतरराष्ट्रीय निधी पुरवणं हे आर्थिक मदत आहे की दहशतवादाला प्रोत्साहन? असा प्रश्न आज भारतीय जनतेच्या मनात पेटून उठला आहे जेव्हा IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडिंग अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पुन्हा एकदा पाकिस्तानला $1 अब्ज तडतडीचा निधी मंजूर केला आहे। पण हा निर्णय म्हणजे एका दहशतवाद पोसणाऱ्या भिकाऱ्याला पुन्हा सोन्याचं भांड देण्यासारखं नाही का? पाकिस्तानला मदत की दहशतवादाला मदत हाच जगासमोरील खरा प्रश्न आहे। नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। भारताने वेळोवेळी पुरावे दिले। पाकिस्तानच्या बँकिंग प्रणालीपासून ते त्यांच्या राजकीय धोरणापर्यंत सर्वत्र दहशतवादाला मदत कशी केली जात आहे स्पष्ट केले, तरी सुद्धा IMF डोळे झाकून बसलाय। काय IMFच्या बोर्डरूम मध्ये मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेची किंमत फक्त डॉलरच्या तुलनेत मोजली जाते? भारताने या निर्णयावर निषेध करत मतदानात सहभाग घेतला नाही। ही शांतता प्रिय देशाची गर्जना होती की जागतिक व्यवस्थेचा अविश्वास? पाकिस्तान IMFचा जुना ग्राहक आहे, पण सतत ते कर्ज म्हणजे आजारावर औषध नाही तर साखर पाक घालणे आहे। मागील 35 वर्षात 28 वेळा IMF कडून पाकिस्तानला मदत मिळाली। प्रश्न असा आहे की एवढ्या वेळा मदत मिळूनही पाकिस्तानने स्वतःला सुधारले का? उत्तर आहे नाही। उलट या मदतीचा वापर सैनिकी खर्च वाढवण्यासाठी व दहशतवादीच्या गटांना बळ देण्यासाठी झाला। एका बाजूला भारत पायाभूत सुविधा, डिजिटल अर्थव्यवस्था आणि नवउद्योजकांसाठी स्वतःच्या ताकदीवर उभा राहतोय, तर दुसरीकडे पाकिस्तान IMFच्या उंबरठ्यावर पडलेला आहे, भीक मागणाऱ्या चेहऱ्याने, आणि तरी IMFला तो मदतीचा हकदार वाटतो। हे केवळ दुर्दैव नव्हे तर आंतरराष्ट्रीय संस्थानांची नैतिक अधपतनाचा खून आहे। भारताने स्पष्ट शब्दात सांगितले, पाकिस्तानला दिलेले हे कर्ज म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रणालीला एक धोक्याचं सिग्नल आहे। हे समर्थन केवळ अपयशी अर्थव्यवस्थेला नाही तर एका दहशतवादाला पूरक धोरणाला आहे। IMF जर यापुढेही असं करत राहिला तर दहशतवादाला आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देणं ठरेल। आश्चर्य म्हणजे IMF ने कोणत्याही कठोर अट न लावता पाकिस्तानला निधी वितरित केला, म्हणजे पाकिस्तानच्या करप्ट व्यवस्थेवर विश्वास ठेवून हजारो निष्पापांचा जीव घेणाऱ्या कारवाया चालू राहतील। भारताचा प्रश्न आहे, किती निष्पाप रक्त IMFच्या डॉलरमध्ये मिसळलं गेलंय? पाकिस्तानचं सरकार हा देश चालवत नाही तर चालवतंय सैन्य, आणि हे सैन्यच दहशतवादीची प्रयोगशाळा चालवतंय। मग IMFला हे माहिती नाही का? मग IMFची धोरणं आर्थिक नाही तर राजकीय आहेत का? भारताच्या दृष्टीने IMF आपली विश्वासार्हता गमावून बसलाय। जग शांततेच्या मार्गाने चालतंय असं भारत नेहमी म्हणतो, पण जेव्हा आंतरराष्ट्रीय संस्था अंध झाल्या असतात तेव्हा भारताला आवाज उठावावा लागतो। IMFचा हा निर्णय भविष्यातील संकटाचा बीज आहे। हा निर्णय केवळ पाकिस्तानला निधी देण्यापुरता मर्यादित नाही तर जगाला संकटाच्या खाईत ढकलणारा आहे। पाकिस्तान आता केवळ आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर नाही तर नैतिक दृष्ट्या सुद्धा पूर्णपणे कर्जबाजारी आहे, आणि IMF सारख्या संस्थांनी त्यांना आधार देणं म्हणजे भिकाऱ्याला बंदूक देऊन बाजारात सोडण्यासारखं आहे। पाकिस्तानची झोळी आता कर्जानेच भरली आहे, पण झोळीतून बाहेर येणाऱ्या प्रत्येक डॉलर्स म्हणजे एक नवीन बॉम्ब आहे जो कुठेतरी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणार। IMFला हे कळत नसेल, पण भारताला कळते, म्हणून हा आवाज शांत राहणार नाही। ही केवळ नोंद नाही तर एक इशारा आहे। पाकिस्तान अजून आतंकवादी कारवाया सुरू ठेवेल आणि IMFला तेव्हा कळेल जेव्हा पाकिस्तान एक आंतरराष्ट्रीय संस्थान म्हणून संपूर्ण जगासमोर नागडा पडेल, आणि तेव्हा IMF आपली विश्वासार्हता परत हरवून बसेल। काहीतरी रिझन असेल, काहीतरी कारण असेल, कारण अमेरिका या पूर्ण प्रकरणातून बाहेर पडले। काहीतरी कारण असेल जेव्हा रशिया आणि फ्रान्स सारखे देश पाकिस्तानपासून दूर जात आहेत, आणि काहीतरी कारण असेल ज्यामुळे भारतासारखी सर्वात मोठी इकॉनॉमी आज IMFला हे रिक्वेस्ट करते की पाकिस्तानला कर्ज देऊ नका, तरी सुद्धा IMF डोळे झाकून बसलाय। खैर, तुम्हाला संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। जय हिंद।